मुंबईला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। पुढचे काही तास धोक्याचे असल्याचं कळतंय। शासकीय कर्मचाऱ्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। आपले प्रतिनिधी गणेश कवडे सविस्तर अपडेट देतील। गणेश, काय सध्याची अगदी ताजी अपडेट? तर काही कारणास्तव त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये, मात्र आपण अतिशय मोठी अपडेट पाहतोय। मुंबईकरांसाठी येणारे काही तास धोक्याचे सांगितले गेलेत। रेड अलर्ट म्हणजेच मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आणि अशात शासकीय कर्मचाऱ्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। जातोय गणेश कवडे आपल्यासोबत। गणेश, सध्या तुम्ही कुठे आहात आणि सध्याची ताजी अपडेट काय? मुंबईकरांसाठी काय सतर्कता? नक्कीच येत्या 24 तासामध्ये आहे ते मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे आणि त्यामुळे रेड अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे आणि मुंबईतल्या रेल्वे वाहतुकीवर देखील आहे याचा परिणाम झालेला सकाळपासून आपण पाहिलेला आहे। त्यामुळे शासकीय कर्मचारी जे मंत्रालयातले आहेत यांना 4 वाजता कार्यालय सोडण्याचे आदेश आहेत ते देण्यात आलेले आहेत। त्यामुळे येत्या 24 तासामध्ये मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील आहे तो मुसळधार पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाच्या वतीने सांगितलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी प्रतीक्षा म्हणूनच कुठली तरी काळजी पोटी हे सरकारच्या वतीने आता सोडण्यात आलेलं पाहायला मिळते, कारण की सकाळपासून लोकलवर याचा मोठा परिणाम पडलेला पाहायला मिळत होता। ठिकठिकाणी पाणी देखील आहे ते जमा झालेलं आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी हा निर्णय आहे तो सरकारने घेतलेला पाहायला मिळतोय। धन्यवाद गणेश, अगदी सविस्तर अपडेट आपण या संदर्भात दिली। आपण पाहतोय की शासकीय कर्मचाऱ्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे।